साठी म्हणजे एक्झाम दिली आता, फक्त रिझल्ट पण आला आहे. आता कॉलेजचं सिलेक्शन बाकी आहे, फक्त ते ॲडमिशन बाकी आहे. आणि मी फीडिंग करते डॉग्सला, डॉग्स कॅटला जेवढे काय असतील आमच्या एरियात वगैरे त्यांना फीड वगैरे करते. आणि घरात पण मांजरी आहेत काय त्यांना पण आपलं त्यांचा राहण्यापिण्याची सोय आमच्या घरात करते, जेवढं होईल तेवढं शक्य करते. तर फिडिंग करता तर अजून याच्याशी रिलेटेड विचारेल की डॉक्टर ज्योती यांच्याशी तुम्ही कसा कनेक्ट झालात, किंवा काय म्हणजे आज ॲनिमल कम्युनिकेशनसाठी तुम्ही आलेला आहात, तर एकंदरीत ते ही पूर्ण जे इथपर्यंत येणं होतं, पोहोचणं होतं, ते म्हणजे कशी लिंक लागली, कसं हे झालं ते सांगाल थोडं. माझी एक मांजर हरवलेली, राधा नाव, थोडासा आवाज हरवलेली ती पूर्ण आम्ही जिथे आम्ही राहतो ते पूर्ण आम्ही एरिया पूर्ण शोधून काढला. माझ्या बाबांनी फोन घेऊन सगळ्याकडे जेवढी माणसं दिसतात त्यांना विचारलं की मांजर दिसली ते आम्हाला सांगा. तर कुठेच काय तिचा काहीच हे लागत नव्हतं की कुठे काय जाईल. मग आम्हाला एक काकी येतात त्या आमच्या घरी, त्या पण ॲनिमलच लवर होत्या. तर त्यांनी आम्हाला ह्यांचं नाव सजेस्ट केलं. हे असं काही असतं, ॲनिमलशी पण बोलता येतं. हे मी जेव्हा ऐकलं तेव्हा 2 मिनटं तर शॉकच होती. मी आणि आई एकमेकींना बघत होतो की असं काही असतं का. तर त्या बोलल्या की असतं करून. त्यांची पण हरवलेली, त्यांनीच त्यांच्याशी बोललेला, तर त्यांनी सांगितलेलं व्यवस्थित. मग आम्ही यांना कनेक्ट केलं. तर आम्ही सांगितलं की एवढ्या मांजरी आम्ही सगळं सांभाळतो वगैरे. तर त्या बोलल्या की तुम्ही सारखं मला करण्यापेक्षा तुम्ही शिका, तुम्हाला ही पण कला आली पाहिजे, तुम्हाला ते आवड आहे, तुम्ही पण हे शिका. तर आई बोलली मला तर नाही जमणार, कारण घरात काम प्राणी आहेत आपल्या, बाबा नाही बघणार, माझा जॉब आहे. तर आई बोलली तू जा, तू यंग आहेस, तू लगेच कॅप्चर करू शकतेस ह्या गोष्टी नवीन. तर म्हटलं ठीक आहे जाईन. आणि मी ते आल्यापासून 2-1.5 दिवस झाले आता, इतकं छान वाटतंय. त्या दुनियाची काही घेणं देणं नाही आहे मला, असं वाटतं नाही तर जाऊ नये असं वाटतंय त्या दुनियात. पण तरी मी जाणार, कारण माझी पोरं तिथं आहेत, माझी सगळी म्हणजे पोरंच म्हणायला लागते, ती सगळी तिथं आहे, ती माझी वाट बघतायत. 3 दिवस आता मी नव्हती. तर एक मुलाला मी कसं तरी गयावया केला की बाबा दे ह्यांना थोडंसं, तर तो देतोय. पण मी जशी देते, मला असं वाटतं मी जशी त्यांना प्रेमाने किंवा ये बाबा तू एन्जॉय कर तुझं जेवण, 2 मिनटं थांबणं, ते खाईपर्यंत थांबणं, ते तो करत नाही आहे. तर मला त्याची काळजी वाटते. आणि म्हणजे ऑफकोर्स मला सगळ्यांना भेटायची पण खूप घाई आहे. आणि इथं आल्यापासून खूपच छान, मन मोकळं, असं कधी वाटलं नव्हतं कुठे मी बोलेन किंवा काय. पण इथं आल्यापासून मला छान वाटतं आहे, छान एक्सपिरियन्स भेटला. आणि परत यायला तर खूपच आवडेल, म्हणजे जर मॅमची इच्छा असेल आणि देवाची पण इच्छा असेल की तू इथं यावं, परत मॅमला भेटावं किंवा ह्या लोकांना, आणि तुमच्या लेकरांची पण. जसं की ते कळपे सर त्यांना 4 पायांचे मित्र म्हणतात, तुमच्यासाठी ते लेकर आहेत, कुणासाठी इनफॅक्ट मी माझ्या मित्रांना, म्हणजे कोण असे बाहेर कोण असेल जे ॲनिमल लवर नसेल त्यांना मी बोलते अरे माझी मुलं एकटी आहेत घरी, मला निघायला पाहिजे, मी थांबणं मला नाही. त्यांना काही विचित्र वाटत असेल ना नवीन लोकांना. म्हणजे तू लहान आहे अरे, म्हणजे पोरं म्हणजे माझी कॅट्स आहेत, डॉग्स आहेत, ते हसतात. तर मी पण ते हसण्यावरही घेते, कारण की मी त्यांना सिरियसली घेत नाही त्या लोकांना, अशा लोकांना. तेव्हा काय वाटत नाही. पण नंतर चुकीचं बोललो का आपण लेकर, पण नाही, ही माझी मुलंच आहेत, भले किती असू दे माझी मुलं, मी माझंच आहे, सगळं हे माझंच आहे असं समजते मी त्यांना, माझं सर्वच आहे. आणि तुम्ही जे फिडिंगचं बोललात त्यासाठी कुठली संस्था किंवा तुम्ही मदत कोणाकडून घेता, जो काही इकॉनॉमिकली तुमचा एक्सपेंडिचर आहे किंवा इथं काही खर्च लागू शकतो त्यांना, म्हणजे पैशाच्या स्वरूपात, तर ही मेडिसिन म्हणजे पैसा प्रत्येक ठिकाणी आहे, तर ते तुम्ही स्वतः करता की तुम्हाला कोणी मदत करतं त्यासाठी? खूपच मस्त प्रश्न आहे. पण हे ॲक्च्युली मी काहीच करत नाही, म्हणजे मी फक्त फिडिंगचं काम करते. कारण आमच्या एरियात एक मुलगा होता, तो करायचा हे काम, तो 4 वर्ष झाला करतोय. तो त्याला आता शिक्षण झालंय, तर तो त्याचा जॉब लागला राजस्थानला. तो त्यांनी सगळीकडे अरेंजमेंट केली, जेवढा तो एरियात देत होता तिकडे सगळ्यांना एक अरेंजमेंट केली की तुम्ही इकडे या तुम्ही. पण आमच्याच एरियात भेटत नव्हतं कोण, की कोण करेल का निस्वार्थीपणे, स्वच्छ मनाने, त्याला कोणच भेटत नव्हता. तर तो बोलला तू करशील का. म्हणलं ठीक आहे, मला वेळ आहे आत्ता, माझं कॉलेज सुरू नाही, आणि झालं तर बघू मग तेव्हा, आत्ता मला वेळ आहे, मी करेन. आणि काय हार्डली 15 मिनिटाचं काम आहे, 10 ते 15 कुत्रे, हार्डली 15 मिनिटाचं काम आहे. पण मला असं, आणि तो भात जो येतो मला जे जेवण, ते एक काका आहेत, ते बनवतात.
ते मला आणि अजून माझ्यासारखे अजून दुसरीकडे फीडर आहेत त्यांना ते देतात. आणि मी काय पे वगैरे करत नाही, हे सगळं पेमेंट वगैरे जे आहे त्या दुसऱ्या काकी करतात. म्हणजे त्यांना आवड आहे, पण त्यांचं वय एकदम झाल्यामुळे ते करू शकत नाही, म्हणून ते अशा यंग जनरेशनला बघतात की ते करू शकते. ते फक्त पेमेंटचं बघतात. मेडिसिन तो बघतो, म्हणजे जो पहिला मुलगा करत होता, सार्थक नाव त्याचं, तो सगळं मेडिसिन करतो. कधी मला जमलं तर मी करते मेडिसिनचं. काय दुखापत झाली, आमच्याकडे एक कुत्री आहे काळी, म्हणजे फिडिंगच्याच एरियात, तिला कोणी पाठीमागे गरम पाणी ओतलंय का रिक्षाच्या खाली जाऊन ते इंजिन वगैरे काय असतं ते लागले, पूर्ण स्किन जळाली पाठीमागे. तर मी दिवसभर नसते, मी त्या साईडला जात नाही, फक्त एकच टाइम रात्रीचं फिडिंगला जाते. तर मी बघितलं हे काय झालं, तर ती खोकत होती, तिचं हे झालं, ऑपरेशन झालं, नसबंदी झाली. त्यानंतर ती खोकायला लागली. मग मी डॉक्टरांना बोलवलं, पण ही गोष्ट अजून त्या सार्थकला माहीत नाही आहे. तर म्हटलं जाऊया, तो त्याच्या कामात व्यस्त आहे, म्हटलं सारखं डिस्टर्ब करणं योग्य नाही वाटत, तो कामासाठी गेला. तर मी त्याला नाही विचारलं आणि मी स्वतःहून डॉक्टर बोलवला, त्याला त्याची ट्रीटमेंट सुरू केली, चालू पण आहे अजून. म्हणजे तिची जी जखम आहे ती बऱ्यापैकी आता सुकली आहे, ते औषध टाकून आतून औषध देऊन. आणि तिचा आता खोकला, आपण जे डॉक्टर बोलले की खोकला कमी झाला पाहिजे मेन, तोही आता खूप बऱ्यापैकी कमी झालाय. डॉक्टर बोलले 2 टाइम. म्हटलं 2 टाइम नाही जाणार, 1 टाइम. आई बोलली मी जाईन, तिला इतकी आवड की मी जाईन. इनफॅक्ट मी आईला बोलली की अशी कुत्री, आई बोलली थांब मी जाते, डॉक्टरांना फक्त बोलून. आमचे डॉक्टर घरी येऊन ट्रीटमेंट देतात. ते आले, ते म्हणजे पूर्ण फॅमिलीच ॲनिमल लव्हर आहे. हा, म्हणजे नव्हते पहिलं. हे आमची एक मांजर आली, त्याच्यामुळे ते म्हणतात ना एकामुळे सगळ्यांचा ओढ लागतो, मग तसं झालं. आमची बाबांची एक लाडकी आहे चिचू नावाची, ती उंदरीसारखी कलर, त्यामुळे ती बाबा आले की कितीही पोट भरलेला असू दे, कितीही ती तृप्त असू दे, आले की पहिले बाबा कपडे काढत असं की बाबाने शर्ट फाडणार अशी, ये मला घे. मग बाबा तिला विचार काय झालं, मग तुला खायला नाही दिले का, म्याव म्याव. मग बाबा आईला भडक, अगं तू दे ना तिला खायला. मग आई बोला खाल्लंय हो तिने, ती तुम्हाला बघून. मग तिला ते घेतात 5-10 मिनिटं आल्यावरती, असं बाळाला कसं आपण लहान मुलाला घेतो आणि चालतो घरात, तशी ते चालणार. आणि मग बाकीचे ते त्यांचं आवरणं असं, मग त्यांनाही तो लळा लागलाय. रात्रीचे दूध पितात, त्यातलं थोडं दूध का होईना ते त्यांच्यासाठी ठेवतात, भले ते येऊ न येऊ. तर असं एकामुळे आमच्या घरात सगळे प्राणीप्रेमी वेडे म्हणले तरी चालेल, असं सगळे झाले ते. आता मी माझा एक व्यक्तिगत प्रश्न विचारतो, म्हणजे तुम्हाला जास्त विचारण्याचं कारण काय, म्हणजे जास्त प्रश्न करतो कारण की तुम्ही त्या थोडंसं जास्त अटॅच झालेले आहेत आणि मोठ्या प्रमाणात ते करतात. त्यामुळे की काही काळापूर्वी मी पण ह्याच विचारात होतो की आपण आजूबाजूला पाहतो बरेचसे गरीब लोक आहेत की ज्यांचे एक वेळ जेवण्याचे पण प्रॉब्लेम्स आहेत. खूप जणांना राहायला जागा नाही, किंवा म्हणजे ते कुठे राहतात, रोडकडे झोपडपट्टी असो, किंवा काही जणांना म्हणजे छप्पर पण नाही डोक्यावर. असे खूपसे प्रॉब्लेम आहेत, म्हणजे मानवांचे असं सांगतो, माणसांचे मुख्यतः. तर बऱ्याच वेळा विचार काय येतो की हे प्राणीप्रेमी पाहतो किंवा सर्प मित्र असतो, असे खूप प्रकारचे आहेत की जे ॲनिमल म्हणजे वेगवेगळ्या रिलेटेड, किंवा काही गोरक्षक म्हणून आहेत, किंवा ते गोशाळा चालवतात. तर माणसांचे एवढे प्रॉब्लेम असताना यांना प्राण्यांचं काय पडलं की माणसाचे प्रॉब्लेम प्रायोरिटीवर असावे, प्राणीकडे का वळले, ते तिकडे का, म्हणजे हे नसलेले उद्योग का करतात, किंवा हे एखादं कसं एक फॅड असतं, किंवा मला काहीतरी वेगळं पॅशन दाखवायचं, कुणाला शो ऑफ करायचं आहे की मी काहीतरी डिफरन्स आहे तुमच्यापेक्षा, काहीतरी माझं आहे, अशा पद्धतीनं दाखवायचं. तर म्हणजे असं तुम्ही याला काय म्हणाला, म्हणजे माणूस आणि इतर प्राणी, इतर जे प्राणी आहेत याला कशा पद्धतीने पाहतात, किंवा जे हे प्रश्न निर्माण करतात, किंवा कधी काय होतं की माणसांनाच मी माणूस आहे म्हणून माणसांना प्रायोरिटी देतो, असं कधी होतं का, म्हणजे त्या प्रश्नातून तसं पण निर्माण होतं का, एक जे असतं ना, म्हणजे विचार येतो तसा. ते कारण आहे की तुम्ही एकंदरीत कसं पाहता मानवाला आणि इतर प्राण्यांना, किंवा जे लोक हे प्रश्न करतात अशा पद्धतीनं येतात खूप सारे. हां, तर याबद्दल काय म्हणणं आहे तुमचं? मानव आणि प्राणी जर म्हणाल तर एक मी बोल की माणसाला बोलता येतं, बरोबर. आणि तुम्ही जसं बोलता की ते बाहेर राहतात पण हातपाय आहेत ना व्यवस्थित, म्हणजे
तुम्हाला खरं सांगू, कचरा गोळा करणारा पण श्रीमंत आहे, यस. मी बघितलेला आहे. आणि जे कचरा गोळा हा, भलेही कोणी एका लेवलला नसतील किंवा पण 2 टाइमचं ते हा बरोबर म्हणजे खातात प्रत्येकाचा अकाउंट एकसारखं नसेल, खिस्सा भरलेला एकसारखा नसणार. पण बरोबर पोट भरलेलं असतं त्यांचं एक Yes. टाइमचं, हे मी खात्रीशीर सांगते तुम्हाला. बरोबर. आणि मुंबई सारख्या शहरात कुठलाही भिकारी हम्म. हा भिकारी नाहीये. खरं सांगते मी तुम्हाला, हा. कारण मी बघितलंय तो फोन यूज करतो. यस. फोन आपले नाही म्हणले तरी 10,000च्या वरचे सगळे फोनच आहेत आता आहे latest. आहे. तू 10,000च्या वरचा फोन तू घेऊ शकतो, तू भिकारी नाहीयेस माझ्या दृष्टिकोनाने. हा, पैसा कमी आहे, कमी जास्त आहे. पण आहे आहे. पोट, तुझं पोट भरते. तू 12 रुपयाचा वडापाव खाऊ शकतोस, एवढं तू कमवतोस, भीक मागून बरे हात पसरून तू घेतोस. तसे प्राणी नाहीये. मी ते बोलू शकत नाही, त्यांच्या वेदना ज्या काय खुश नाही आहेत, जे काय दुःख आहे ते नाही सांगू शकत. आणि माणूस कसा बोलतो की अरे बाबा दे रे बाबा दे, काहीतरी दे. आपण त्या गावाने आपण 1 रुपया का होणार, पण आपण त्यांच्या हातात तरी देतो. तसे प्राणी नाही बोलत ना की बाबा दे ना ग, दे रे बाबा दे, तुझ्यासमोर भीक मागतो दे. मग मला असं वाटतं की ते खातायत, म्हणजे तुम्ही आता बोलला की बाहेर राहतात. मी आहे आमच्या एरियात पण ते पूल आहे, ब्रिज, त्याच्या खाली राहतात, पण जेवण बनवतात, म्हणजे जेवतायत, म्हणजे काही ना काहीतरी सोर्स आहे त्याचा इन्कमचा. पण प्राणी आहेत की काहीच नाही भेटत. अरे काय, एखाद दुसरा शॉप असतो तो चांगला असतो, म्हणजे लाईनीत शॉप्स वगैरे असते. मी थोडं 1 मिनिट तुम्हाला इंटरप्ट करतो की अगोदर जे आपण कळपे सरांना बोललो, तर त्यांनी एक महत्त्वाचा विषय मांडला की ही जी पृथ्वीवर आपण जन्म घेतला ती पृथ्वी आपली नाही आहे. इथे ज्यांनी जन्म घेतला किंवा जे काही एक्झिस्ट करतं ते सगळ्यांचीच आहे, म्हणजे आपण त्याचा एक भाग आहोत. तर याला काही कंटिन्यू कराल तुम्ही किंवा याला काही वेगळ्या पद्धतीने एक्सप्लेन कराल असं, म्हणजे जे आता तुम्ही जे मुद्दा मांडत होता की माणसाला बोलता येतं वगैरे, तर जेवढा अधिकार आपला आहे तेवढाच अधिकार इतर प्राण्यांचा पण आहे. जेवढे एकमेकांना आपण मदत करावी अशी अपेक्षा असते, तशी त्यांचीही कोणी मदत करावी त्यांनाही अपेक्षा असेल मे बी. मी खरंय की सांगेन सीन की काय झालं, मटनचं शॉप होतं आणि त्या छोट्या बकऱ्या, पावसाचे दिवस होते, पाऊस खूप थोडा होता आणि त्यांनाही कळणार आहे की मी आता मरणार आहे या शॉपमध्ये. आणि त्या शॉपचा ओनर होता, तो मुलगाच होता यंग माझ्यासाठी, त्यामुळे मी त्याशी लगेच बोलू शकते, तो मुलगा आणि मी मुलगी, त्यामुळे त्याला पण अट्रॅक्शन आहे, मुलगी आहे म्हणून तो लगेच मला उत्तर देईन, हे मला माहिती आहे. म्हणून मी त्याशी बोलली की बाबा बघ, आणि सगळ्यांना माणसं आहेत बघ घेत आहेत मटण वगैरे, त्यांच्या समोर गाडीत थांबून मी बोलली अरे बाबा ते मरणारच आहेत, पाऊस आहे, ऍटलीस्ट 2 श्वास सुखाचे आत त्यांना घेऊ दे. तर मला हा बोलला आणि सगळी माणसं माझ्याकडे बघत होती. मला त्यांचा दृष्टिकोन मला कळला, म्हणजे काय जण चांगल्या नजरेने पण बघत होती, भले ते मटण घ्यायला त्यांनाच घ्यायला येत होते, मग काय जण एकदम असे हा काय तू मोठी, ह्या वयात तू मोठेपणा दाखव, शहाणपणा नको शिकू सोप्या वयात. तर मला ना ते 2 मिनिटं ना खूप, म्हणजे आपल्याकडे नॉलेजचा काही विषय नसतो, वयानुसार जज करतात. प्रॉब्लेम होतो की ही एवढ्या छोट्या वयात नको शहाणपणा आम्हाला शिकवू नको, शहाणपणाच आपण बोलू, कारण की ज्ञान हे खूप मोठे शब्द आहेत, शहाणपणाच बोलू आपण. त्यामुळे मी आता हल्ली कोणाला काय सांगत नाही. पण मला ना खरंच खूप दुःख वाटतं की अरे ह्यांचा पण हक्क आहे, ह्यांना पण राधाराणीने क्रिएट केलंय, ह्यांचा पण तेवढाच हक्क आहे जेवढा आपण राहतो, हक्काने आपण राहतो की माझी जमीन, माझं घर, माझं जेवण, मला एक टाइमचं का होईना मला मिळालंच पाहिजे. आपण जे ॲटिट्यूड दाखवतो ना की मिळालंच पाहिजे, आपलं हे असतं ते ह्यांना पण पाहिजे की ह्यांचा पण तेवढाच अधिकार आहे या गोष्टीवरती, हे आपण का हिरावून घेतो असं मला पर्सनली वाटतं. कारण की जेव्हा राधाराणी हे गोष्टी बनवत होती सगळं दुनिया, तेव्हा सगळ्यांना अधिकार दिले आणि माणसाला विवेकशील बुद्धी दिली आपण असं म्हणतो, पण ती विवेकशील बुद्धी ना कुठेतरी संपत चालली. माणूस नॉनव्हेजकडे जास्त वळतो, जेणेकरून म्हणजे व्हेजचा ऑप्शन असून पण नॉनव्हेजकडे वळतोय, म्हणजे त्याची विवेकशील बुद्धी जी आहे ती संपलेली आहे. त्याला कळतच नाही की जो त्रास तुला कापून तुझ्या हाताला कापलास की ते जे रक्त आहे ना तसंच रक्त आहे त्याचं, आणि तो त्रास तुला होणार आहे ना तोच त्रास त्याला पण होणार आहे. तू बोलून दाखवशील समोरच्याने, मला तू 2-4 शिव्या देशील, नाही तर डायरेक्ट मारशील सुद्धा, पण तो तुला नाही करू शकत आहे ना, ह्याचा तू गैरफायदा घेतोय, खूप फायदा घेतोय.
त्यामुळे तुझं चांगलं चालतंय. पण नंतर ना शेवटी असं होणार आहे ना की तुझेच हाल तुला बघवणार नाही आहेत, तुझे कर्मच तुला परत येणार आहेत. हे जे तू काय मारलेस, काय काय कोणाला त्रास दिला आहे, आणि हे जी शिक्षा तुला इथेच, आपले जे काय चांगले कर्म असं वाईट ते आपण इथेच बघून जातो. देवाकडे आपण फक्त मोकळ्या हाताने जातो, खूप मोकळ्या हाताने जातो की आपल्याकडे काहीच नसतं, आपले कर्म काहीच नसतं. चांगलं कर्म केलंस तुला भेटलं इथेच चांगलं भेटेल, भले ते 2 चॉकलेट असो नाही तर 2 रुपये असो. म्हणजे जसं आज फास्ट फूडच्या जगामध्ये कर्मा रिटर्न पण इन्स्टंटच आहे. तू वाईट कर्म केलेस ते जे हे फळ तुला इथंच भेटणार. तुझ्या किडे खातील आतून इतके तू वाईट कर्म केले. लाईक 2 मिनिट मॅगी असंच होईल. असंच असं होणार. पण तू देवाकडे जाताना मोकळा जाणार आहेस. तू असं समजू नको माझे चांगले कर्म देवाजवळ मी मांडेन आणि तो मग चांगला बक्षीस किंवा काय दे नाही. देवाजवळ जाताना तू मोकळाच जाणार आहे. तुझा पुढचा जन्म जो काय असेल तो प्लॅन आहे. कारण की जन्माच्या आधी मृत्यू लिहितात देव असं आपण म्हणतो किंवा म्हणलेलं आहे. तसंच आहे, तू फक्त चांगले कर्म कर आणि मोकळा जा आणि काही टेन्शन घेऊ नको. जाणार आहेस तर जा, पाठीमागचं टेन्शन घेऊ नको माझ्या मागे कसं होणार आहे. कारण की आपले देखील 2 दिवस अशुभ म्हणतात ना, 2 दिवस रडतात, नंतर जेवतात सुखाने. 13व्या 14व्या मग चमचमीत खातात. त्यामुळे टेन्शन घ्यायची काही गरज नाही. आणि प्राणीचं थोडंसं मला अजूनही वाईट वाटतं की त्यांना असं भ्रमच आहे की नॉनव्हेज खाल्याने मला खूप प्रोटीन भेटणार. तो जो भ्रम आहे ना तो मला तोडायचा आहे. आणि तो म्हणजे माझा भाऊ त्याचा तोडायचा आहे की नाही असं नाही. तुला वेगन लोक दाखवते तर तुझ्यापेक्षा तंदुरुस्त आहे, तुझ्यापेक्षा चांगली बॉडी आहे आणि खूप छान विचार. सगळ्यात मोठं उदाहरण म्हणजे जॉन अब्राहम. पण तो आता वेज झाला खरं सांग. ओके, पहिल्यापासून तो नव्हता. तुम्हाला हे पण सांग. ओके, नाही मी त्याच्याकडून आलेल्या इंटरव्ह्यू मधलं ऐकलं म्हणून सांगतोय. तो झालाय वेज झालाय ना, विराट कोहली वेज झालाय. पण हे विराट कोहली जॉन अब्राहम मुळात नव्हते पहिले सुरुवातीला. ते पहिल्यापासून पंजाबी फॅमिली कोहली खातात, खाणारी लोक आहेत ती पंजाबी लोक. हे ते खाऊनच आले, खाऊन येणार आणि मग देवदेव करणार किंवा कर्म हे करणार. मला ते पटतच नाही लोकांचं. एकतर खाऊ नका आणि खाताय तर बोला ठीक आहे आम्ही खाल्लेलं आहे, तळ्यात मळ्यात नको. काय काय लोक आहेत माझ्या डोळ्यासमोर आहेत, पण मी त्यांना आता शानपणा नाही शिकवत त्यांना. मी शांत बसते कारण की माझे 2 शब्द ना तिथं त्यांना सांगण्यापेक्षा मी माझेच विचार करून अजून त्यात काहीतरी चांगला विचार येईल का हा विचार मी माझा चालू असतो. नाही माझं कसं, मी ना काही वर्ष सामाजिक संघटनात काम केलेलं आहे. तर माणसाचा स्वभाव कसा आहे, माणसाकडे प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आहेच. म्हणजे डिबेट करायला लागलं ना, एंडलेस डिबेट असते. कुठलाही विषय घ्या, तिथे डिबेट ही एंडलेसच असते. ती कुठेतरी त्याला फुल स्टॉप लागला असं होतच नाही. ती व्हेज नॉन व्हेज असो, आस्तिक नास्तिक असो, कुठलीही घ्या, दोन टोकांच्या. तसं पाहिलं मे बी झोप येते. तर आपण आधी नाही बोर झाले, आपण एक लास्ट क्वेश्चन घेऊन नंतर त्यांच्याकडे मूव हो. की आता तुमचा अनुभव कसा आहे 3 दिवसामध्ये ह्या एकंदरीत ह्या इथे जे आलोय आपण ह्या जागेचा पण, आणि मुख्य तुम्ही जे ॲनिमल कम्युनिकेशनसाठी कोर्ससाठी एनरोल केलं होतं तिथे रजिस्टर केलं, 3 दिवस झाले आज. तर एकंदरीत तुमचा अनुभव कसा आहे? आता तुम्ही प्राण्यांशी बोलू शकता का, निसर्गाशी किंवा वनस्पतीशी बोलू शकताय का, काय अडथळे येत आहेत अजून, किंवा किती पहिलं अनुभव जेव्हा बोलता येत नव्हतं आणि आत्ता जे काही बोलता येतं किंवा काय तुमचं आहे प्रोग्रेस ते समजतं. तर आता कसं आहे त्यात? हे खूपच मस्त. म्हणजे मी पहिल्यांदा तोंडाने आपण बोलायचो की ये ग तू जा ग असं आपण तोंडाने, पण हे कळत होतं ना त्यांना काय पाहिजे, त्यांना ऍक्च्युअल काय पाहिजे. हे मला माहिती त्यांना पाहिजे, पण त्यांना काय पाहिजे मला काहीच समजत नव्हतं, शून्य होतं. आणि जेव्हापासून आले शिकले, म्हणजे 100पैकी 2% का होईना, पण मला जे येतंय त्यातच मी इतकी समाधानी झाले आणि इतकं छान वाटतंय ना मला की आता असं आलं की कधी घरी जाते, कधी मी फिडिंगला जाते आणि कधी ह्या लोकांच्या मी ऑब्झर्व करून मी घरी जाऊन मी असं विचार करते की अहो तुला काय पाहिजे उद्या जेवायला, किंवा तुला मी काय पॅम्परिंग करू, किती तुला लाड करू, किती तुझे लाड करू, असं झालंय. आणि खूपच खूप मस्त म्हणतात ना अनुभव होता. लोक इतकी सुंदर, इतकी मन मिळावे. मला मी ना निघताना जाऊ की नको माझ्या वयाचं कोण आहे की नाही, तर सगळेच मोठे आहेत, मी कशी त्यांच्याशी मिसळून घेऊ. आणि त्यात मी आता हल्ली माणसांशी खूप कमी बोलते, त्यामुळे मला तर खूप दडपण आलं. पण ही भेटली, अजून गौरेश आहे, अजून म्हणजे जी वाटली नव्हती की माझ्याशी जेवढी फ्रेंडली बोलतील
ते एकदम फ्रेंडली बोलतात आणि असं वाटत नाही की हे वयाने मोठी आहेत, असं वाटतं हां आपल्या ह्याची आहेत, आपले विचार खूप जुळले आहेत, आपल्याला जे वाटतं ते हेच आहे आणि ते करेक्ट पण करतात की नाही असं नका करू, तुम्ही असं करा जेणेकरून तुम्हाला पॉझिटिव्ह वे भेटेल की तुम्ही अजून मोकळे व्हाल. ते ऐकून ना खूप छान वाटतं. एकंदरीत तुम्ही आता कनेक्ट करू शकताय, बोलू शकताय प्राण्यांशी, वनस्पतींशी. आणि ना कधी कधी मी आता 3दा रडली, माझ्या प्राण्यांना मी कनेक्ट झाले ना, 3दा रडली असेल मी. मला इतकं भरून आलं, इतकं त्यांचं ऍक्च्युअल म्हणणं काय आहे तुम्हाला कळालं. मला तुझ्याजवळ राहायचं होतं, तू का लांब केलंस मला असं, म्हणजे हे आपण विचार नाही करू शकत. हे आपलंच असतं की जाऊ दे, अडॉप्ट होतोय ना, चांगल्या घरात जातोय तर जाऊ दे, आपल्याकडे एवढं आपलं लक्ष नाही जात. पण नाही, त्याला राहायचंय, आपल्याकडे राहायचंय, त्यांच्याकडे नाही राहायचंय. हे आता म्हणजे जेव्हा मी शिकली तेव्हा कळलं आणि खूपच नेक्स्ट लेवल म्हणून मी नेक्स्ट लेवल म्हणे खूपच छान वाटलं आणि खूपच भारी वाटलं. आणि इकडच्या लोकांना, मॅमना, सर, तुम्हाला भेटून जे काय अनुभव आले ते मला घर बसल्या किंवा ऑनलाईन, तुम्ही म्हणते ऑनलाईन, ते मला कधीच भेटले नसते. की मी आता बोलते मी ऍक्च्युली बोलत नाही. ऍक्च्युली फर्स्ट डेचा आणि आजचा मिस डिफरन्स पाहतोय किती हे झालंय ते. मी फर्स्ट डे ऍक्च्युली खूप गप्प होती, कारण की मी सगळ्यांना बघत होती की कोण कसं बोलते, कारण की मोठे असल्यामुळे पटकन बोलणं त्यांचं अपमान असं मला वाटतं की त्यांचं कुणाला मध्येच क्रॉस करू शकत नाही, ते आपल्याला जमत नसतं. की आपला आणि आपण 2-3 दिवसासाठी बरोबर कशाला दुसऱ्यांच्या मनात आपल्यासाठी राग आणायचा. त्यामुळे मी 1 दिवस पूर्ण गप्प होती. त्यांना माहितीच नव्हतं ही हाय की नाही, एवढी गप्प होती. पण नंतर कळलं की नाही, हे पण आहेत, छान आहेत, म्हणजे ॲनिमल लवर आहेत, छान बोलतात.